मस्त असा हापूस आंबा आपला. आणि आता आपण चाललोय ते तारामुंबरीवरून मिठमुंबरीच्या समुद्र किनाऱ्यावर. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपण कुठे येतो तुम्हाला तर माहिती आहे, भाजीपाला मार्केट वगैरे. आणि मेन जाऊया ते आपण फिश मार्केटला. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय व्लॉग. आणि आता आपण आहोत कोकणातल्या आपल्या गावामध्ये म्हणजे मिडबावमध्ये. आणि सकाळची वेळ आहे, थोडा उशीर झाला, 8:45 झालेत, पण बाजारात पटापट पोहोचलं पण पाहिजे कारण आज आहे बुधवार आणि आजचा मला असं वाटतं शेवटचा दिवस आहे ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खाऊ शकतो. उद्या गुरुवार आहे, नंतर परवा शुक्रवार आणि नंतर मग 3 दिवस महाशिवरात्रीचे दिवस असतात आणि रविवारी तर आपण निघतोय. ओके, सो त्याच्यामुळे आज आपण आता चाललोय ते बाजारामध्ये. बघूया काय मच्छी मिळते ते, आणि त्याच्याशिवाय घरामध्ये जे काय सामान लागणार आहे 3-4 दिवसांसाठी तर ते पण आणायचं आहे. आज बुधवार पण आहे आणि बुधवारचा मिडबावचा बाजार असतो, तर बघूया काय काय मिळत आहे. मच्छीमध्ये काय मिळालं खेकडे वगैरे तर आपण नक्कीच घेऊया. आणि घरच्या अंगणात बघा ना अशी सगळी फुलझाडं फुललेली असतात ना, तर किती छान वाटतं असं. बघा कोळं कोळं ऊन आलंय, मस्त आपली फुलं इकडे पण झालीच आहेत छानपैकी लाईनीत. सोनचाफा आणि घरासमोरची फुलं. आणि तिकडे गोठल्या पण घर बांधतोय, त्याचं जुनं घर होतं तर ते बांधण्याचं काम चालू आहे, तर त्याच्याबद्दल पण मी तुमच्याशी डिस्कस करेन. पण ते आता नको, आता आपण पटापट बाजारात जाऊया कारण प्रेरणा पण तिकडे रेडी झालेली आहे आणि लवकरात लवकर बाजारात जाऊन फक्त ती मच्छी घ्यायची आहे, बाकीच्या गोष्टी काय बाजारात मिळत राहतील. तर या निघूया आता बाजारात जायला. आणि आता आलोय आपण आपल्या मिडबाव बाजारात. आणि मिडबाव बाजारात ना टावर झाले, तिकडे जिओचा टावर, इकडे BSNLचा टावर. आणि आज काय माहिती नाही, मार्केट सगळे इकडे भरलंय. ओके, नेहमीच्या ठिकाणी नाहीये, मे बी तिकडे काम वगैरे करत असतील असं वाटतंय मला. बघा सगळी भाजी बिजी. आणि इकडे लालपरी रिक्षा रिटर्न येते, अनिकेत उघडची आहे आणि इकडे मंगेश आहे. आणि बघा आज बाजार इकडे भरलाय सगळं, बघू शकता. इथं मस्त बघा फ्रुट्स बघा, आजकाल गावाला पण भरपूर आहेत. द्राक्ष आहेत, मस्तपैकी केळी, रामफळ, पेरू आणि बाकी इकडे सगळ्या गोष्टी आहेत, भाजीपाला मार्केट वगैरे. आणि मेन जाऊया ते आपण फिश मार्केटला, तिकडे जाऊन आधी फिश घेऊया. आणि फिश मार्केटमध्ये आलो आहे तर पहिल्यांदा बघतोय ते बघा इकडे खेकडे. ओके, सो आज खेकडे खायचा दिवस आहे आमचा तरी. आणि आपलं मिडबावचं फिश मार्केट बघा, तिकडे सगळं फ्रूट आणि भाजी मार्केट आहे. आता मी खेकडे तर घेतले तिकडे, पण अजून घ्यायचे की ते डिस्कशन चाललं आहे आता, बघू. सो मेन माशांची शॉपिंग झालेली आहे. खेकडे घेतलेले आहेत 400 रुपयाचे, तर मी खेकडेच घेतले. 200 रुपयाचे बांगडे. सो म्हणजे काय टेन्शन नाही. कसं आहे की आज अजून पाहुणे पण येणार आहेत आपल्याकडे आणि त्याच्याशिवाय आपली मित्रमंडळी पण आहेत, तर त्याच्या हिशोबाने सगळं घ्यावं लागतं गावाला आलं. तुम्हाला तर माहितीच असेल कारण बुधवार आहे तर थोडंसं पार्टी पण बनते. काय म्हणता, एक दिवस गावाला आलं तर एक दिवस जरा पार्टी करायची, बाकी तर आपली कामं आणि देवधर्म तर आहेच. ओके, तर चला येतं या. मासे घेऊन झालेत, पण माशांच्या बरोबर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी पण लागणार 3-4 दिवसांसाठी, तर त्या घ्यायला जाऊया. इकडे मस्तपैकी टोमॅटो आणि सगळ्यात आवडली ती कोथिंबीर बघा, एकदम फ्रेश आहे, ताजी. लिंबू जरा जास्तच महाग झाला, 50 रुपयाला 4. बाकी आपला कोकणी मेवा, पोहे, लसूण, कांदा, लाल माठ आहे, भाज्या आहेत शेंगाच्या. लाल माठ घेते प्रेरणा भाज्यांची लवर आहे, तर उद्यासाठी तर गुरुवारसाठी घेऊन ठेवूया. इकडे बघा जाम आले आहेत, काही छान हवा सुटली आहे बघा. 5:30 वाजलेत, संध्याकाळची वेळ. आणि तिकडे आपल्या कुणालने कामाला सुरुवात केलेली आहे बघा, वेळ. आणि आपलं प्रगत होमस्टे, छोटं घर. ॲक्च्युली ना बाजारातून आलो आणि त्यानंतर मग खेकडे बनवायला सुरुवात झाली. मग खेकडे बनले, खाल्ले आणि एक सुखाची झोप पण झालेली आता. आणि आता उठलो आहे आणि एवढं प्लेझंट वातावरण आहे ना, काय बोलू तुम्हाला, मस्तच वाटतं आहे बघा. आणि गावाला आलं की आमचा तर वेळ सगळं कामं करण्यातच जातो. सो दुपारी पण सगळी छोटी मोठी कामं चालू होती. काही आंब्याचे बॉक्सचे व्यापारी आलेले. ओके, एक अभिजित पाटील म्हणून आहेत कोल्हापूरचे, तर त्या आंब्याच्या बॉक्सचा व्यवसाय करतात, तर त्यांच्याशी बोलणी करत होतो. ओके, चांगले होते बॉक्स त्यांचे, क्वालिटी वगैरे. आणि 2 डझनचे 5 प्लायचे बॉक्स. ओके, 22 रुपयापर्यंत ते देत होते यावर्षी पण. आणि बाकी ते वेगवेगळे रेट होते, तर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्यांचा नंबर देईन. आणि त्यांचे मल्टिपल आहेत, 3 आहेत बेस, गोव्याचा आहे, कोल्हापूरचा आणि बेळगावचा. तिकडून ते बॉक्सेस पाठवतात. कोणाला आता गवत काम करतोय, गवत कट करायचं. विहिरीचं पाणी बघूया जरा, पण वातावरण तर बघा ना का मस्त झालं आहे ना, छान हवा सुटली आहे ना, एवढी भारीच वाटतं त्याच्यामुळे बघा. हा. आणि अशी घरासमोर ही झाडं बघितली ना, फुलझाडं, तर अजूनच अवसम वाटतं. आता मेन परीक्षा आहे यांची कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये मग किती टिकतात ते बघावं लागेल आपल्याला. कोणाला आता कटिंग करतोय सगळी, एकदा कटिंग केली की सगळं साफसूफ होईल मस्तपैकी. आणि आपण ही झाडं लावलेली फणसाची, जाम, निरफणस, अजून तग धरून आहेत बऱ्यापैकी.
तर कुणाला आपलं काम करत राहील. इकडे पण एक झाड लावलेलं आहे आणि जरा एक आपली जी डोण होती जरा लिकेज झालेली, तर हिचं पण काहीतरी प्लॅन करतोय. मे बी लिकेज प्रूफ करून मग याच्यामध्ये पाणी टाकून मग कमळं वगैरे सोडायची, असं काहीसं बघूया कसं काय करता येईल ते. आणि आता जरा चहा पिऊया आणि थोडा समुद्रावरती पण जायचं. आल्यापासून समुद्रावरतीच गेलो नाहीये, तर तिकडे पण आपण नक्कीच जाऊ. कोण काहीतरी रेक्टिफिकेशन करतो आणि मग परत त्याचं काम चालू होईल. ही वेळ खूप चांगली आहे संध्याकाळची. हा कोणाला काम करायला आता दुपारी लय ऊन होत लागतं. आणि बघा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपण कुठे येतो तुम्हाला तर माहिती आहे. आपल्या मेढवाव तांबाडेच्या समुद्र किनाऱ्यावरती केवढा भला मोठा असा आपला समुद्र. ही सगळी कासवांचं संवर्धन केलेलं आहे, म्हणजे त्यांची कासवांची अंडी आहेत ना, तर त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला असं कंपाऊंड केलेलं आहे. म्हणजे कसं आहे की कोल्ही कुत्री वगैरे येऊन ना ती अंडी खाता कामा नये म्हणून. तर ते जरा मोठंच केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडे अंडी असण्याची शक्यता आहे आणि मग त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. आणि मग हे रेडली ऑलिव्ह कासवा असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची पण असतात. काही एकदम अशा म्हणजे दुर्मिळ जाती पण इथे सापडलेल्या आहेत. आणि ते बघा इथे फिशिंग पण चालू आहे सगळी नेटने. आणि सनसेट पण ऑलमोस्ट व्हायला आलेला आहे. आपण सनसेट तर बघायला जाऊच पण आहे बघा ना, एका भारी वाटतं बघा. आणि जरा ना वारा गेला आहे त्याच्यामुळे ना जरा मासे मिळत नाही, त्यामुळे बघा बोटी सगळ्या वरतीच आहेत. सकाळी पण आज काही बोटी केल्या पण जास्त काही मासे मिळाले नाही आहेत. जरा थंडी पडली ना की मासे कमीच मिळतात. आज आम्हाला पण बाजारात तुम्हाला माहितीच आहे मासे जरा ताट रेटनेच मिळाले. ओके, पण बघा ना इथे मध्ये मध्ये मासे दिसत आहेत बघा, चमकत आहेत. पण आता काय रापण तर आता ऑलमोस्ट बंदच झालंच जमा आहेत, कारण गावामध्ये मुलंच नाही राहिलेत. त्याच्यामुळे आता आमच्या म्हणजे पूर्ण मेढवाव तांबाडे समुद्र किनाऱ्यावरती आता एक पण रापण नाही. एक आता फक्त पेडणेकरवाडीची आहे, पण ती पण फार कमी वेळा काढली जाते. ओके, कारण सगळेजण जमतच नाहीत, प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. ओके, कारण तुम्हाला माहिती आहे रापण काढायची म्हणजे ॲटलिस्ट 20 लोक तरी पाहिजेत, मिनिमम 15 तरी पाहिजेतच, त्याच्याशिवाय आतमध्ये लोटता पण येत नाही. ओके, आणि आता सगळेजण कसं बघा ते एवढ्या सगळ्या पाती झालेल्या आहेत. कधी कधी अशी परिस्थिती होते की पातीवरतून जायलाच माणसं अवेलेबल नसतात, कारण एका पातीवरती ॲटलिस्ट 2 जण तर आवश्यक असतात. ओके, मग 2 जण जाणार त्याच वेळी या पाती तरी बाहेर पडतात. आणि तसं या पातीनं पण आता आजकाल मासे मिळत नाहीत. नाहीतर मग कसं होतं थोडे तरी मिळतात पातींना. आणि आपल्याला तर कसं एवढे 20 जण एकत्र येणार आणि त्यानंतर मग काहीच मासा नाही मिळाला तर मग सगळी मेहनत फुकटणार 1-3-4 तासांची सगळ्यांचीच. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी थोडं रापणीकडे आता दुर्लक्षच व्हायला लागलेलं आहे. ओके, मला असं वाटतं मी जी काय रापण अनुभवली ना ती कुठची तरी एक शेवटची रापण होती. आणि बघा यांनी जाळं टाकलेलं आहे आता ते ओढायला घेतील. बघूया त्याला काय मासे मिळतात काय कळेल आपल्याला. आता वरती काढतायत बघा ते. सो संध्याकाळच्या वेळी इकडच्या समुद्रकिनाऱ्यावरती येऊन बसला ना तरी तुम्हाला बघण्यासारखं एवढं काय काय असतं ना, नाही मिळाला मासा. आणि आम्हाला तर एक वेगळाच अनुभव आहे, एकदम शांतता. आपला सेक्लुडेड असा कोकणामधला मेढवावचा समुद्र किनारा दूरवर बसलेला. आणि तिकडे बघा आचऱ्याचं जे लाईट हाऊस आहे ना तर त्याची लाईट चमकते. आणि अशा वेळी मला सगळी कादंबरीकार मराठी कादंबरीकार आठवायला लागतात, स्पेशली श्रीना पेंडसे आणि त्यांच्या कादंबऱ्या. आणि त्याच्या कादंबऱ्यामधलं कोकणातलं वर्णन. जयवंत दळवी पण आहेत, बरेच आहेत तसं. गोनी दांडेकर पण आहेत, त्यानंतर मग आपले चित्रा खानोलकर पण आहेत, त्यांच्या कादंबऱ्या. पण त्यांच्या कादंबऱ्या जरा व्यामिश्र होत्या. बट यस, काही प्रवासपूर्ण पण आहेत. पु ल देशपांड्यांची पण आहेत, पण ती व्यक्ती तिथे बोलली आपलं म्हणजे कोकणातल्या माणसांबद्दलचं त्यांना कशी दिसली तर त्यांच्याबद्दलचं ते पुस्तक आहे. पण यस, प्रेरणा मस्तपैकी आता येऊन बसलेली आहे. बघा आपलं गजबादेवीचं मंदिर, काही पर्यटक पण आलेले आहेत. आणि आम्ही तर जनरली आता इथेच येऊन बसतो. ते बघा सनसेट तिकडे होतोय, लांबून दाखवतो. दिसला का तुम्हाला? का भारी वाटतोय बघा, मस्तच वाटतोय ना. आज ॲक्च्युली मागे जात नाही, आता तुम्ही मला माहिती आहे मागे गेलो गजबादेवीच्या मागे ते खडक आहेत, तर तिथून तर अजूनच ऑसम दिसतो. तिथून पण का भारी वाटतोय, कलर बघ कसे पसरले. आज तरी आम्ही मागे जात नाही आहे, उद्या परवा जाऊ. बघा त्यांनी परत एकदा जाळं टाकलेलं आहे. बघा काय मावरे काढतात काय ते, म्हणजे काय साराला झाले म्हणजे तिकटाला. आणि आपलं मेढवावचं MPTC अजूनही चालू नाही आलेलं आहे. कित्येक वर्ष झाली, 5 वर्ष काय रेडी होऊन 5 वर्ष तर झाली. आता आतमधले AC चढायला लागलेत म्हणजे काही ते चढलेच आहेत, रिपेअरिंगला येईल पण ते चालवत नाही आलं. पैसे आहेत आपल्याकडे, आपल्याच करातून म्हणजे आपण जो टॅक्स देतो त्यातूनच उभं राहिलेला आहे. पण अजून काय त्याच्यातून काहीच म्हणजे ना सरकारला काय उत्पन्न आहे त्याच्यातून, ना गावाला त्याचा फायदा झाला. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहणं यस, सनसेट तर भारीच, ते सगळं होत राहील. आपण मस्तपैकी जरा सनसेट एन्जॉय करूया. सांज ये गोकुळी ते गाणं आठवलं अचानक म्हणजे आता सूर्यास्त झालेला आहे, थोडासा काळोख पडलेला आहे आता ऑलरेडी. फक्त आता कसं आहे की सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा बघा एक थोडीशी लाईट समुद्र किनाऱ्यावरती असते. आणि आमच्या गजबादेवीची पण लाईट लागलेली आहे बघा. आणि आता एक काका आलेत मस्तपैकी बसायला आणि गप्पा मारायला. सो बघा
भारीच ना. शुभ सकाळ. आणि आता बघा चांगलंच ऊन डोक्यावरती आलेलं आहे. इकडे कुणालच्या कामाला पण सुरुवात झालेली आहे. त्याने बघा आपलं जे मागचं जे परडा आहे ना ते ऑलमोस्ट साफ करत आणलेलं आहे. आणि आता म्हणजे तिकडचं म्हणजे आपली जी आता कलमा आहेत ना तर तिकडचं साफ करायचं आहे. ओके तर ते पण होत राहील. बाकी आपली झाडं बघा मस्त टवटवीत जाईल असं वाटतंय छानपैकी ना. तर आता आपण चाललोय ते देवगडला म्हणजे स्पेसिफिकली जामसंडे आणि वळवंडेला. तर तिकडे काही कामं आहेत तर तिकडे जाऊनच सांगतो. आपण भेटणार पण आहोत काही जणांना. ओके तर चला निघूया आता जामसंडे आणि वळवंडेला जायला. आणि आज आपला प्रवास आहे तो बुलेटवरून. इकडे गोटल्या पण गावालाच आहे. ओके आणि इकडे डॉलर पण आहे. आणि गोटल्याने बघा घर बांधायला काढलं आहे. तर बघा हे घराच्या प्लिंट लेवलचं काम झालेलं आहे आणि आता वरचं काम चालू आहे. तर होईल ते आता ते महाशिवरात्रीनंतर परत चालू होईल. तर चला निघूया आपण आता जामसंडेला जायला. सो मी तर माझ्या कामासाठी भटकतोय. ओके वळवंडेला जाऊन आलो आणि आता ताबोर नाक्यावरून आपण खाली उतरलोय. आणि ऑन द वे बघा ना हे मस्तपैकी हापूस आंब्याचं झाड आणि त्याच्या खालती त्याला मस्त हापूस आंबे लागलेले आहेत. अजून हिरवे आहेत कच्चे आहेत पण मस्त कलम आला आहे. काय म्हणता. सो सध्या तरी मुंबईमध्ये आंबे महागच आहेत. सो बघूया ते आंबे अवेलेबल होतात. मस्त असा हापूस आंबा आपला एक नंबर हवेवरती डोलतोय असा. आणि बघा ना आता ना इकडे ना रेडीमेड बीम येतात बघा असे 6 फुटी 5 फुटी 4 फुटी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा ना तुम्हाला दरवाजा किंवा खिडकीच्या वरती ना सेंटरिंग करावं लागायचं आणि त्यानंतर मग चिरे लावता यायचे ना. आता हे डायरेक्ट बीमच येतात. हे पण मजबूत येतात सिमेंटचे. हे डायरेक्ट बीम वरती टाकले ना की ते सेंटरिंग करायची गरज नाही. म्हणजे बीम वरतीच मग चिरे वगैरे लावता येतात. ओके सो एक नवीन कॉन्सेप्ट आहे. सो आता हे 4 फुटापासून 6 फुटापर्यंत अवेलेबल आहेत. आणि आता आहोत ना आपण दापोळ भागामध्ये बघा सगळ्या आंब्याच्या गाड्यात चालल्या इकडे तिकडे इकडे तिकडे. हा जो एक पॅच आहे ना किती एकदम स्टीप आहे क्लाइंब. तिथं मला खूप भीती वाटायची जेव्हा ST याच्यावरून यायची तेव्हा. आणि बघा ना आता काही काय कल्पना आत्ता मोर फुटत आहे आणि काही काय ना आंबे ऑलरेडी लागलेले आहेत. म्हणजे ना यावेळी जरा काहीतरी विचित्रच आहे. म्हणजे एकाच झाडाला आंबे पण लागले आहेत आणि मोर पण धरला आहे. पण आता या झाडांना आत्ता मोर लागला आहे. याची आता आंबे रेडी व्हायला बऱ्याच वेळ लागेल. आणि काही काही झाडांना आंबे ऑलरेडी लागलेले आहेत बघायला लागलेले आहेत आंबे. आणि काही काही झाडांना आंबे पण आहे आणि मोर पण आहे. काहीतरी वेगळं झाडे बघा अशी ST. आणि आता आपण देवगडवरून आलो आहे आणि देवगडच्या इकडेच बघा जिकडे प्रेरणाचं गाव आहे तर तिकडेच आपल्या तारामुंबरीचं बघा विठ्ठल मंदिर बघा काय ऑसम वाटतंय ना बघा. आणि मेन बघू शकता तुम्ही तारामुंबरीच्या या विठ्ठल मंदिराच्या बाजूला समुद्र बघा. म्हणजे खाडी आहे ना खाडी तिचं तुम्हाला लिटरली तळ दिसतोय बघा. ओहोटी लागली आहे आणि लोक याच्यातून चालत जातात. आणि याच्यामध्येच बघा त्या ताई बघा तिकडे मस्तपैकी मुळे वगैरे काढतात बघा. ते बघा तिकडे काम चालू आहे आणि पाण्याचा कलर बघा ना काय मस्त वाटतं वेगळाच फील. आणि आता आपण चाललो आहे ते तारामुंबरीवरून मिठमुंबरीच्या समुद्र किनाऱ्यावरती. आपला मस्तपैकी मिठमुंबरीचा समुद्र किनारा या देवगड समुद्र किनारा. आणि आता आपल्याला श्रीदेव कुणकेश्वरचं पण दर्शन होणार आहे. उद्याच महाशिवरात्री आहे तर उद्या तर आपण येणारच आहोत पण आता जाता जाता पण दर्शन होईलच. आणि बघा सगळे बोर्ड लागलेले आहेत अशा गाड्या पण आहेत. आणि आता खाली उतरल्या आपल्याला कुणकेश्वराचं दर्शन होणार आहे. श्रीदेव कुणकेश्वर आणि हा आहे कुणकेश्वरचा अथांग असा समुद्र किनारा. बरेच पर्यटक आलेले आहेत आणि मस्तपैकी समुद्रात पोहत आहेत. पॉलिटिकल बोर्ड लागलेले आहेत. गाड्या वगैरे पार्क जेवणाची वगैरे पण छान सोय केलेली आहे टेबल लावून. ते कुणकेश्वराचं मंदिर श्रीदेव कुणकेश्वर खाली यावेळीच खूप छान व्यवस्था केलेली दिसते. बघू शकता तुम्ही मंडप बांधलेला आहे प्रॉपर. जेवणाची उत्तम सोय. कुणकेश्वरचा समुद्र किनारा सगळे स्टॉल्स लागले आहेत बघा खाण्याचे वगैरे. कुणकेश्वराचं मंदिर आता सगळे स्टॉल्स दिसते. तर उद्या येऊच आपण इथे. मेजरली इकडे ना सगळे आयुध घ्यायला लोक येतात बघा. कलिंगड आली आहेत एकदम म्हणजे कोयतं आवडं या सगळ्या गोष्टी इथे खूप चांगल्या प्रकारे मिळतात. दुकानं रेडी आहेत उद्याच्या महाशिवरात्रीसाठी. 3 दिवसासाठी असते जत्रा. आता तर आपल्याला इथून जायला मिळतं उद्या इथून जायला नाही मिळणार. गाडी आपल्याला कुठेतरी मागेच पार्क करायला लागते आणि मग चालत यावं लागतं. कोल्ड्रिंकचे भजीचे खाण्याचे स्टॉल्स आहेत सगळं सुद्धा गोष्टी सेट होतात. दिवस आहे उद्यापासून गडबड बघा. इकडे सगळं पार्किंग असतं. इकडे गाडी पार्क करायची आणि मग पुढे जायचं. मेन एंट्री असते. समोर आहे ते कुणकेश्वरचं MTDC. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. दुपारी ना बाईकवरतून फिरत होतो सगळीकडे त्यामुळे ना चांगलाच तापलं डोकं. ओके नुसतं दुखायला लागेला आल्याला. थोडी झोप काढली एक आणि आता जरा झाडांना सगळं पाणी घालत होतो. सो आहे बघा इकडे या सगळ्या फुलझाडांना आता पाणी घालून झालेलं आहे. आणि त्याच्याशिवाय आता माडांना पाणी घालण्याचं काम चालू आहे बघा. इकडे जाम इकडे फणस इकडे नीरफणस आणि त्याच्याशिवाय इकडे अजून एक मसाल्याचं झाड आहे. सगळ्यांना पाणी घालून ऑलमोस्ट होत आलेलं आहे. मस्तपैकी माडांना पाणी घातलं जातं आहे. आणि कुणालने बघा मस्त सगळं चफाचट करून टाकलेलं आहे. सगळं रान वाढलेलं ते पण झालेलं आहे. आणि आमच्या मागच्या वेळी लावलेल्या म्हणजे एक तिकडे पेरू लावलाय आणि 2 काजू
वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9, रतांबा. नाही कोकमच दिसतात. वेंगुर्ला 7 तो कुठे आहे? ते गायब झाले. नाही तो तिकडे होता. इथे कोकमा आहेत आणि हा इकडे पेरू आहे. ओके इथे एक झाड आता नंतर आणून लावलं पाहिजे. पण तेच होतं बघितलं ना, जंगल वाढतं आणि जंगलामध्ये ही झाडं हरून जातात. ते मेंटेन करणंच डिफिकल्ट आहे कारण जंगल तर होतच राहतं. असे माड सगळी जावळं पडली आहे तिकडे. आता आज हे काम झाल्यानंतर ॲक्च्युली मिडबाव प्रगत होमस्टे उद्या आता कोणाला ते काम करून घेईल. तिकडे आपली जी कलमं आहेत कलमाच्या खालती पण सगळं रान वाढलं आहे. ते तिकडे आपल्याला थोडेसे खत वगैरे टाकता येईल म्हणजे पण ते पण करू. ते पण झालं. सो असे आपले मिडबावमधले दिवस मस्तपैकी आपण एन्जॉय करतो आहे. आणि उद्या महाशिवरात्री तर उद्या आपण जाणार आहोत ते आपल्या श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनाला. ओके सो आपला मिडबावचा व्हिडिओ जर काही करण्यासाठी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.